भाजपकडून आतापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती मिळते। आशिष शेलार यांना देखील मंत्रिपदासाठी भाजपकडून संधी देण्यात येणार आहे। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत। फोन गेलेल्यांच्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा स्थान देण्यात आले, तर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रिपद मिळणार। मंगलप्रभात, जयकुमार रावला यांना देखील फोन गेलेले आहेत, तर आळेगावचे आमदार अशोक उईके यांना देखील भाजपकडून मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली। भाजपाच्या अतुल सावेंना शपथविधीसाठी फोन केलेला आहे, तर भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील आता मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे। त्याशिवाय नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत, तर माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे। जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्थान निश्चित मानलं जात आहे। नितेश राणे, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे मंत्री असतील। यासोबतच जयकुमार रावल, पंकजा मुंडे आणि मंगलप्रभात लोढा यांनीही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिमंडळात कायम राहतील। त्याशिवाय पंकज भोयर, जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डीकर यांचाही भाजपकडून समावेश करण्यात आला। त्याशिवाय अतुल सावे, माधुरी मिसा आणि संजय सावकारे हे देखील महायुतीच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील, तर चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक उईके देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले। आशिष शेलार, आकाश खंडूकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। तेव्हा भाजपाकडून आतापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्यात। दुपारी 4च्या दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। फडणवीसांसारख्या अभ्यासू नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।